नमस्कार. मी अनिता ठाकूर. ह्या जादूच्या दुनियेमध्ये मी आपणा सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत करते. आज आपण हृदयासाठी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आपण हृदयासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर आपल्याला खरोखर अशी जाणीव झाली, ह्या हृदयाचं आपल्या शरीरामध्ये किती छान अस्तित्व आहे आणि अचानक आपल्या शरीरामध्ये कोणीतरी असण्याची जाणीव आपल्याला निर्माण झालेली आहे. आणि त्या कृतीमध्ये आपण इतके हरवून गेलेलो होतो. आपल्याला आपल्या स्वतःचा शोध लागलेला आहे. अर्थातच ही कृती आपण सगळ्यांनीच केलेली आहे. आता एखादे एक स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे किंवा एखादं एक काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ते आधीच खूप छान पूर्ण झालेलं आहे. अशी जेव्हा आपण एक कामासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपल्या मनाला एक खूप छान समाधान मिळतं, की हे जे काम आहे ते मी यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे किंवा माझं हे जे स्वप्न आहे, ते खूप छान पूर्ण झालेलं आहे. अशीच आजची ही जी कृती आहे, ती आहे भव्य दिव्य परिणाम. म्हणजे कोणतंही काम करण्याआधी आपल्याला ही कृती करायची आहे. चला तर जाऊया. आजचा आपला 21वा दिवस आहे, भव्य दिव्य परिणाम. आज रॉन्डा बर्न आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे. आज वाचन करत आहेत भाग्यश्री मॅडम. त्या चित्राचं वर्णन करा मॅडम. दरवाजा आहे मॅडम आणि दरवाज्यातून आपल्याला साधारण एक जादू होताना दिसते. आपल्याकडे जादू येते किंवा बरोबर. दरवाज्यातून आत जादू जाते असं काहीतरी दिसतंय बरोबर, आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे आपला गृहप्रवेश होतो आहे आणि त्या गृहप्रवेश करायच्या आधीच तिथे काहीतरी जादू होत आहे, असं संकेत कदाचित इथे रॉन्डा बर्नला द्यायचा आहे. कारण की दिवस तसाच आहे, भव्य दिव्य परिणाम. वाचा मॅडम. 21वा दिवस भव्य दिव्य परिणाम. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता. ठीक आहे. पण मी संगीत जलशाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मूकनाट्याच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मुष्टियुद्ध खेळण्यापूर्वी, चालण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी आणि लेखणी शाईत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. जी के चेस्टरटन 1874 ते 1936 लेखक. म्हणजे इथे हे हे चेस चेस्टर आपल्याला असं सांगतात, मी कोणतीही कृती करतो, ती कृती करण्यापूर्वी ती खूप छान रित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे जेवण्यापूर्वी ईश्वराचे ते आभार मानतात. त्याच्यानंतर जेव्हा ते संगीताच्या किंवा जलाशयाच्या आधी जायच्या आधी ईश्वराचे आभार मानतात. म्हणजे जी काही कृती करतात, त्या कृतीच्या आधी ते ईश्वराचे धन्यवाद व्यक्त करतात. आपण हे बघा, घराच्या बाहेर आपण जेव्हा निघतो, त्याच्या आधी आपण देवाजवळ 2 मिनिट हात जोडतो. आपण एक कृतज्ञताच व्यक्त करतो. ती अर्थातच की मी घराच्या बाहेर जात आहे किंवा मी अमुक एक काम करायला जात आहे. माझं हे काम खूप छानपैकी यशस्वीरित्या तू पूर्ण कर, असं आपण ते देवाकडे मागणं करत असतो. हां. आपण जी प्रत्येक कृती करतो तिचे चांगले परिणाम घडून यावेत असं आपल्याला वाटतं. गिल्बर्ट कीथ चेस्टरटन हा लेखक कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. तुम्ही स्वतःशीच विचार करत असता, अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटतं. हे ठीक होईल अशी आशा करूया. माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारांतून तुम्ही प्रसंगांचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य असं काही योगायोगानं किंवा नशिबानं घडत नाही. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीनं शक्य तितक्या कौशल्यानं नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. आता इथे बघा, आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपण परमेश्वराला मानतो आणि परमेश्वराची पूजा करतो. पण इथे एक तिसरी शक्ती आहे, त्या तिसरी शक्तीची आपल्याला जाणीव नाहीये. म्हणून आपण त्याच्यासाठी युनिव्हर्स हा शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला जे काही चांगलं काम करायचं आहे, ते ह्या शक्तीला सांगूनच आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वात आधी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हं.
विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही. कारण भौतिकशास्त्राचे नियम कधीच चुकत नाही हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे अशी आशा व्यक्त करून करत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही हे तुम्हाला माहीत असतं. तुम्हाला जर गुरुत्वाकर्षणचा हा जो नियम आहे, सर्वसाधारण सगळ्यांनाच तो सारखा आहे. मग तो सजीव असेल, निर्जीव असेल किंवा चांगला व्यक्ती असेल किंवा वाईट व्यक्ती असेल, म्हणजे पोलीस असेल किंवा चोर असेल, शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल. हे जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखेच आहे. आपण रहस्य हे जे पुस्तक पाहिलं, त्या पुस्तकामध्ये आपण अनेक नियम आपण पाहिलेले आहेत. त्या नियमांमध्ये पहिला नियम असा आहे, की समान गोष्ट ही समान गोष्टीला आकर्षित करत असते. म्हणजे जर आपण चांगला विचार जर करत असू, आपण पॉझिटिव्ह जर सतत विचार करत असू, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर चांगली गोष्ट काढत असू, तर अर्थातच त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण आपण नेहमी कोणत्याही गोष्टीमध्ये चिडचिड व्यक्त करत असू किंवा प्रत्येक वेळेस किंतु परंतु आपण व्यक्त करत असू, तर त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्याचप्रमाणे दुसरा नियम असा आहे विचारांची फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण जो विचार करतो, तो विचार आपोआप दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये तो जातो. मग आपण एखाद्या व्यक्तीसाठी जरी चांगला विचार करत असू, तर तो समोरचा व्यक्ती चांगलाच आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगलाच होणार आहे. किंवा अप्रत्यक्षरित्या आपण त्या व्यक्तीबद्दल जर आपली भावना थोडीशी निगेटिव्ह असेल किंवा काहीतरी चिडचिड असेल, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत या भूतकाळावर आपण अवलंबून असतात की नाही ह्या सगळ्या गोष्टी. त्या व्यक्तीने जर कधीतरी आपल्यासाठी काहीतरी निगेटिव्ह वाक्य बोललं असेल, भांडलं असेल किंवा चिडलं असेल किंवा आपल्याबद्दल कोणाला काहीतरी सांगितलं असेल, तर आपण त्या पद्धतीने त्या व्यक्तीला विचार देत असतो. मग आपल्याला असं वाटतं, आपण एक गृहीत असं धरलेलं असतं, मी माझ्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीसाठी अमुक एक विचार ठेवलेला आहे, तर त्या व्यक्तीला काय समजणार आहे? पण इथे आपल्याला रहस्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये समोरच्या व्यक्तीला काय विचार देता? जो विचार तुम्ही देता, त्याच विचाराने ती समोरची व्यक्ती पाहत असते. आपण बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीला नाव ठेवत असतो, पण समोरच्या व्यक्तीला नाव न ठेवता हा विचार करायला पाहिजे, ती व्यक्ती तशी नाहीये. मी त्या व्यक्तीला विचारामुळे किंवा सतत सतत ते वाक्य आपण बोलत जातो आणि सतत सतत ते निगेटिव्ह वाक्य बोलल्यामुळे तशीच परिस्थिती त्या व्यक्तीबद्दल आपल्या आयुष्यामध्ये परत परत घडत असते. हा. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य चांगले परिणाम दिसून यावे असं वाटत असेल, तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल, तर अशा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग असू शकतो. भव्य परिणाम म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट चांगली व्हावी, असं जर आपण गृहीत धरतो, तर त्यासाठी आपल्याला आधी कृतज्ञता व्यक्त आपण करायला पाहिजे. अर्थातच आपण 0 डेच्या दिवशी बघा आपण सगळ्यांनी स्वप्न लिहिलेले आहेत प्रत्येक घटकाच्या बाबतीत. मग आपल्या भौतिक इच्छा काय आहे, आपले नातेसंबंध काय आहे किंवा आपली तीव्र इच्छा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण 0 डेच्या लिहून ठेवलेल्या आहेत, आपले स्वप्न. मग तुम्ही ते जे स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी आधीच भव्य दिव्य परिणाम आपण लिहायचे. ह्या पूर्वीची जी कृतज्ञता आपण लिहिलेली होती, ती थोड्या वेगळ्या प्रकारची होती आणि आज आपण ही जी कृती करत आहोत, त्या वाक्यामध्ये आपल्याला भव्य दिव्य परिणाम अशा शब्दाचा आपल्याला वापर करायचा आहे. कारण की त्या शब्दामुळे, कारण की बघा आपण कृतज्ञता लिहितो, तर ह्या कृतज्ञता लिखाणामध्ये खूप शक्ती आहे. आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. आज मला सकाळपासून खूप चिडचिड झाल्यासारखी होत होती. मला काही सुचत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की नाही की गेले 3-4 दिवस झाले माझं ग्रॅटिट्यूड लिखाणाचं प्रमाण कमी झालेलं होतं.
म्हणजे जास्त ग्रॅटिट्यूड न लिहिता मी फार कमी प्रमाणामध्ये ग्रॅटिट्यूड लिहित होते. आणि आज इतकं अस्वस्थ वाटत होतं कोणाशी तरी बोलावं किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन यावं. काहीतरी मूड चांगला फ्रेश करण्यासाठी मी स्वतःला मन दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. पण मग सकाळपासून माझी ग्रॅटिट्यूड माझं लिखाण झालेलं नव्हतं. कारण की मला लिखाण करण्याची इच्छाच होत नव्हती. मग शेवटी काय केलं मी वही घेतली आणि वही घेऊन मी छानपैकी माझं ग्रॅटिट्यूड लिहित होते. आता एक यापूर्वी फरक असा झाला होता, की मी लिखाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेन वापरत होते. म्हणजे हिरवा पेन आहे, निळा पेन आहे, लाल पेन आहे आणि गोल्डन पेन आहे. ह्या 4 पेनांचा वापर करत होते. परंतु ह्या काही 4 दिवसापासून जसं मी तुम्हाला सांगितलं, की 4 दिवसापासून माझं ग्रॅटिट्यूड कमी लिखाण होत होतं. मग ह्या 4 दिवसापासून पेन अवेलेबल नसल्यामुळे त्या रंगाचे मी फक्त निळ्या पेनाने मी माझं ग्रॅटिट्यूड लिहित होते. पण मला लिखाणामध्ये तेवढं समाधान होत नव्हतं. ते लिहायचं म्हणून मी लिहित होते. बघा, प्रत्येक वेळेस माझ्या शब्दामध्ये मी हेच वाक्य म्हणते, तुम्ही कृतज्ञता जेव्हा लिहिता, तेव्हा तुम्ही किती मनापासून कृतज्ञता लिहिता. तुमचे जे स्वप्न आहे ते का पूर्ण होत नाही त्याचं कारण असं आहे, जर तुम्हाला नुसता अभ्यास दिला म्हणून तुम्ही जर अभ्यास करताय, तर तो अभ्यास तुमच्या लक्षात राहणार नाही. किंवा त्या अभ्यासाचा चांगला परिणाम होणार नाही. त्याला रट्टा मारणं असं म्हणतात. सांगितलंय म्हणून केलंय. असंच रट्टा मारणं हा प्रकार माझ्या याच्यामध्ये 4 दिवसापासून होत होता आणि कदाचित मला असं वाटतं की मी ह्या पेनाचाही वापर न केल्यामुळे काहीतरी असेल मला माहिती नाही. पण आज मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी सगळी माझी कृतज्ञता छान लिहिली. पेन मी आणलेले होते त्या सगळ्या पेनांचा मी वापर केला आणि तुम्हाला मी सांगू, मी हे सगळं केल्यानंतर मला जे आतून जो आनंद झाला, तो इतका छान आनंद झाला, जे मी आज खूप निगेटिव्ह पण नाही म्हणता येणार, पण अस्वस्थपणा मला जाणवत होता. म्हणजे असं थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं जाणवत होतं गेल्या 3-4 दिवसापासून आणि आज तर मला खूपच जास्त जाणवत होतं. पण जेव्हा मी माझ्या पद्धतीने कृतज्ञता लिहिली आणि ते लिहिल्यानंतर ते मी कारण की मी जेव्हा पण कृतज्ञता लिहिते तेव्हा मी खूप फील करून लिहिते आणि फील करून लिहिल्यानंतर नेहमीसारखी माझी कृती अशी असते की उजवा हात मी माझ्या डाव्या हृदयावर ठेवते आणि जे लिहिलेलं आहे ते छान हळू माझ्या हृदयाला भी भिडेल असं मी वाचन करत असते. सावकाश मला समजेल, माझ्या हृदयाला जाणीव होईल ह्या पद्धतीने मी सगळं लिहिलेलं हळू वाचते. ते उगाचच सांगितलेलं आहे म्हणून मी वाचत नाही. ते रट्टा मारायचं काम नाही करत. मी हळूहळू सावकाश करत असते. भले मला 2 मिनिट जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालेल. मला जर वेळ नसेल तर मग मी आधी 10 ग्रॅटिट्यूड लिहिते, वाटलं तर मग उरलेले ग्रॅटिट्यूड नंतर करते. पण मी माझ्याच पद्धतीने जात असते प्रत्येक वेळेस आणि मला नेहमी हाच अनुभव आलेला आहे. जेव्हा ग्रॅटिट्यूडचं प्रमाण कमी होतं, तेव्हा हमखास हा अनुभव जाणवतो. आणि ह्या गोष्टीच्या बाबतीत आज मी माझ्या बहिणीशी पण चर्चा केली, तर तिचं पण सेम हेच वाक्य आलं, की जेव्हा आपल्यामध्ये कृतज्ञता लिहिण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा अर्थातच जे आपल्याला कारण की बघा कृतज्ञता लिहिणं म्हणजे काय, की मनाची शक्ती वाढवणं. स्वतःला पॉझिटिव्ह बनवणं आणि आपल्यालाच स्वतःला पॉझिटिव्ह कोण बनवू शकतं? तर अर्थातच आपलं हे जे लिखाण आहे, आपली ही कृतज्ञता आहे, तेच आपल्याला पॉझिटिव्ह बनवू शकतं. भले तुम्ही कितीही सेशन ऐका, कोणाचंही मोटिव्हेशन काहीही ऐका, काहीही ऐका. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काम करणार नाही, स्वतःसाठी कृतज्ञता लिहिणार नाही, नुसतं ऐकून फरक होत नसतो. त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृतज्ञता लिहायची असते. त्याला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि जेव्हा ही कृती मी सगळी लिहिली आणि ही कृती लिहिल्यानंतर मी माझ्या छोट्या मुलाला पण सांगितलं, की बघ सकाळपासून मला असं फील होत होतं. पण आता मी कृतज्ञता लिहिलेलं आहे आणि मला खूप छान फील होतं. बऱ्याच वेळेस आपल्याला ना काहीही नसताना आपल्याला रडल्यासारखं होतं किंवा मनातून काहीतरी चुकल्यासारखं होतं. म्हणजे
ते जे फिलिंग आहे ते आपण कोणाला सांगू शकत नाही. ते न सांगता येणारं ते फिलिंग असतं. अशा पद्धतीचं फिलिंग मला होत होतं. पण जेव्हा ग्रॅटिट्यूड मी लिहिलं, तेव्हा खरोखर मनातून इतका छान आनंद झाला. खूप म्हणजे खूप आनंद झाला. कारण की आपण जेव्हा लिहितो, तेव्हा सगळे अवयव आपले काम करत असतात. मग तसंच आजची ही भव्य दिव्य जी कृती आहे, ती ह्यासाठीच आहे, की आपलं जे स्वप्न आहे किंवा तुम्ही जे काम करणार आहात, ते आधीच पूर्ण झालेलं आहे. ह्या पद्धतीची ही कृती आहे. हां. ही जादूच्या भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल. हे काही प्रसंग दिले आहेत, ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. या जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय किंवा दातांची तपासणी करणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत. घरातील लहान लहान कामं असतात, पण ती नीट प्रकारे होणं महत्वाचं असतं. अशा वेळीही ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्वाचं असतं. कारण इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कुटुंबानं एकत्र बाहेर जाणं, मुलाशी त्याच्या वागण्याबाबत तुमच्या चांगल्या प्रकारे संवाद होणं किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वांगनिश्चयाची अंगठी किंवा विवाहाचा पोशाख, साडी यांसारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत, तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येतो. नवीन सेलफोन, मोबाईल, नवीन गालिचा, पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत, तर त्याचे इच्छित परिणाम दिसून येतात. उपाहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगले येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने हां, परिणाम 1 घडून मिनिटं. आता इथे यांनी त्यांच्या पद्धतीने उदाहरणं दिलेली आहेत. आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या घटकामध्ये पाहिजे किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काही काम करतात, त्या कामाकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि ते जे तुम्ही काम करताय, ते काम करायच्या आधीच ते काम खूप छानरीत्या पार पडलेलं आहे आणि असं भव्य दिव्य परिणामचा शब्द तुम्ही तिथे वापरायचा आहे आणि कोणतीही कृती समजा तुम्ही गृहप्रवेश केलेला आहे किंवा मुलगी पाहण्यासाठी तुम्ही जात आहात किंवा जॉबसाठी तुम्ही कुठे जात आहात. आता बघा परीक्षेचा काळ सुरू होतो आहे की नाही मुलांचा. तर तुमच्या परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही प्रवेश करायला जाल तुमच्या रूममध्ये, तर घरातूनच तसं तुम्ही भव्य दिव्य परिणाम करून तुम्ही जायचं आहे. बऱ्याच वेळेस आपण जॉबच्या ठिकाणी एखाद्या दिवशी आपल्याला आपल्या साहेबांना काहीतरी प्रेझेंटेशन करायचं असतं. आपण जे काही काम केलेलं आहे आणि ते जेव्हा आपण समोर ठेवायच्या आधी आपण ते खूप छान उत्तमरित्या काम सादर केलेलं आहे. हे जेव्हा आपण आधीच भव्य दिव्य जेव्हा परिणाम करतो, तेही आपण करू शकतो किंवा आपल्या घरी पाहुणेही येणार आहेत आणि आपण खूप छान रित्या उत्तम ते छान जेवण चवदार बनलेलं आहे. अशा प्रकारच्या ज्या तुम्ही कृती करणार आहात किंवा तुम्ही फिरायला जात आहात, पती-पत्नी आणि मुलं आणि छानपैकी तुम्हाला मजा आलेली आहे. हे भव्य दिव्य परिणाम तुम्ही तिथे करू शकता. किंवा अजून तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे, सहलीला जायचं आहे, नवरात्रीचे दिवस आहेत की नाही, तर तुम्ही देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि तुमची मनापासून इच्छा आहे की आपण सगळं कुटुंबांनी जायचं आहे देवीचं दर्शन घ्यायला. कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की नाही की आपल्याबरोबर आपला जोडीदार जर बरोबर असेल, तर अजून त्या स्त्रीला आनंद वाटत असतं. मग अशा पद्धतीचं भव्य दिव्य जर तुम्ही परिणाम केलं, तर अर्थातच त्याचा खूप फायदा होणार आहे. हां. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल
तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं, त्यावर तुम्ही बोटांनी हवेत जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करीत आहात अशी कल्पना करा. कधी कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते, तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामाची कृती करू शकता. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं की आपण लगेचच निष्कर्ष काढण्याची घाई करतो आणि काहीतरी चुकीचंच घडलंय असं समजतो. उदाहरणार्थ, तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या गेल्या तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणूनच तुम्हाला बोलवलं, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार आणि भावना येतात, तशाच भावना आणि विचार तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगले काही भव्य परिणाम घडून येण्याची ही एक संधी असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. हा, बघा बऱ्याच वेळेस ना जे जॉब करणारे आहेत त्यांना हा अनुभवच आहे. जेव्हा आपल्याला आपले साहेब बोलवतात, तर बोलवल्यानंतर आधीच आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते, की मला नक्कीच काहीतरी बोलणे ऐकायला मिळणार आहेत म्हणून मला बोलवलेले. बऱ्याच वेळेस ना नातेसंबंधांच्या विषयी सुद्धा खूप मजा येते. जेव्हा एखादा एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर मुलं जेव्हा सांगतात की मम्मी अमुक अमुक एका व्यक्तीचा फोन येतो, तेव्हा आई किंवा वडील काय तो ते वाक्य पूर्ण म्हणायच्या आधीच त्यांची प्रतिक्रिया असते, हो मला माहिती अमुक अमुक आहे म्हणून त्यांनी फोन केला आहे. बऱ्याच वेळेस नातेसंबंधांच्या वेळेला अशी गोष्ट घडत असते. म्हणजे कधी अचानक कोणाचा फोन आला किंवा अचानक एखादी एक व्यक्ती आली किंवा अचानक काहीतरी घटना घडली, तेव्हा त्या गोष्टीला चांगलं म्हणण्याच्या ऐवजी आपण वेगळ्याच गोष्टी गृहीत धरून ती जी गोष्ट आहे आधीच त्या गोष्टीला निगेटिव्ह बोलून आपण छानपैकी ते मत आपलं व्यक्त केलेलं असतं. पण असं न करता त्यांनी तेच सांगितले, की तिकडे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्याला साहेबांनी आपलं कौतुक करण्यासाठी बोलवलं आहे म्हणून आपल्याला त्यांनी निरोप दिलेला आहे. असं जर आपण आधीच भव्य दिव्य परिणाम जर केला, तर अर्थातच आपण तेवढ्या पॉझिटिव्ह रित्या आपण त्यांच्या ऑफिसमध्ये, केबिनमध्ये आपण जाणार आहोत. किंवा एखाद्या एक व्यक्तीचा जेव्हा फोन येतो आणि फोन आल्यानंतर आपण निगेटिव्ह विचार करायच्या ऐवजी जर इथे पॉझिटिव्ह विचार जर केला, की खूप छान काहीतरी गोष्ट किंवा न्यूज देण्यासाठी कदाचित ह्या व्यक्तीने फोन केलेला आहे. तात्पर्य असं आहे की कोणत्याही गोष्टीचं निगेटिव्ह अर्थ न काढता त्यातून तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह अर्थ काढता येईल तेवढा तुम्ही पॉझिटिव्ह अर्थ काढायचे आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कामावर जाण्यासाठी निघालेला असताना तुमची बस किंवा रेल्वे किंवा विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, तर हे काही चांगलं झालं नाही असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. तुम्ही जर आई किंवा वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेत भेटायला बोलावलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणूनच बोलावलं असेल असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलावलं असेल असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला अचानक एखादा अनपेक्षित फोन आला, ईमेल आला किंवा पत्र आलं, तर लगेच काय बरं चुकलं असेल असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामासाठी लगेचच कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर फोन उचला, ईमेल उघडा किंवा पत्र वाचा. बघा बऱ्याच वेळेस आपल्याला आपले जेव्हा मुलं सांगतात की मम्मी तुला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी, तेव्हा आपल्या मनामध्ये लगेच निगेटिव्ह विचार असा येतो की तू काहीतरी खोडी केलेली असेल किंवा कोणाला तरी मारलेलं असेल किंवा काहीतरी उद्योग तू केलेला आहे म्हणूनच मला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे, म्हणूनच मला शिक्षकांनी बोलवलेलं आहे. त्यांनी इथे हेच सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीला निगेटिव्ह विचाराने न पाहता आपल्या मुलाचं कदाचित कौतुक करायला बोलवलेलं असेल असा विचार करायचा आहे. कधी कधी बघा काही व्यक्तींच्या याच्यामध्ये अचानक आपली ट्रेन मिस होऊन जाते. आपण ट्रेनचं असं होतच नाही शक्यतो, पण कधीतरी असं क्वचित क्वचित होतं सुद्धा. आणि जर ती ट्रेन जर मिस झाली तर त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न असं होतं की पुढे आपल्याला न्यूज पण आपल्याला ऐकायला मिळते. मग आपण स्वतःला म्हणतो की अरे वा बरं झालं माझी ही ट्रेन चुकलेली आहे. नाहीतर
माझ्या जीवावर बेतलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या गोष्टी काही घडतात त्या आपल्या खूप चांगल्या साठीच ह्या गोष्टी घडत असतात. ज्या काही बातम्या आपण ऐकतो किंवा ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात, त्या गोष्टीला निगेटिव्ह विचार न देता त्याला पॉझिटिव्ह विचार द्यायचा आहे आणि त्याला भव्य दिव्य परिणाम असं नाव द्यायचं आहे आपल्याला. हां. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. कधी-कधी या अनपेक्षित प्रसंगानं तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून तुम्ही जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता. त्यामुळे कुठेतरी, कधीतरी हमखास चांगला परिणाम घडून येतोच. कधी-कधी तुम्ही स्वतःशीच काहीतरी विचार करता, की हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आपल्या हातात काहीच नाही किंवा कधी-कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग, नशीब असं काही नसतं. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्या जशा भावना आहेत, तसं तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. बघा तुम्ही जेव्हा बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण जो विचार करतो, आपण खूप म्हणजे आपल्याला सगळ्यांना सवय आहे. आपण नशिबाला नावं ठेवत असतो. माझ्या जर नशिबामध्ये जर नाहीये, माझ्या नशिबामध्ये पैसाच नाहीये, तर मग मी काय करणार? किंवा माझ्या नशिबामध्ये ह्या गोष्टी घर नाहीचे, तर मी काय करणार? माझ्या नशिबामध्ये बंगला नाहीचे, तर मग मी काय करणार? माझ्या नशिबामध्ये गव्हर्नमेंट जॉब नाहीये, तर मग मी काय करणार? म्हणजे नशीब हे वाक्य बोलून आपण सोयीस्कररित्या हात वर करतो. तर इथे रॉन्डा यांचं म्हणणं हेच आहे, की नशीब हा जो प्रकार आहे, तो आपण स्वतः लिहित असतो. कारण आपण ज्या पद्धतीचा विचार देतो, त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत असतात. आणि मग आपण आतापर्यंत काय केलेलं आहे सगळ्यांनी? आपण निगेटिव्ह गोष्टीचा जास्त विचार केलेला आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टीचा फार कमी विचार केलेला आहे. कोणतीही घटना असेल किंवा कोणतीही कृती असेल, त्या कृतीला आपण नेहमी निगेटिव्ह गोष्टी चं तात्पर्य काढून आपण बाजूला झालेलो आहोत. मग आपल्याला जे काही हवं आहे, त्याच गोष्टी बोलायच्या आहेत. त्याचाच विचार करायचा आहे. आपण बहुतेक वेळेस काय करत असतो जास्तीत जास्त, ज्या गोष्टी आपल्याला नको असतात, त्या गोष्टी आपल्याला किती 4 लोकांना सांगता येईल, ह्या गोष्टीचा आपण विचार करत असतो आणि जास्तीत जास्त 4 लोकांपर्यंत ती गोष्ट आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अशाने काय होतं, जितक्या वेळेस तुम्ही ती गोष्ट बोलणार आहात, जितक्या वेळेस तुम्ही ते सांगणार आहात, जितक्या वेळेस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आठवणार आहात, तशाच प्रकारच्या नेहमी परिस्थिती तुमच्या डोक्यामध्ये आठवणार आहेत. मग इथे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यात काहीच पॉइंट नाहीये. कारण आपण जितकी त्या गोष्टीची पुनरावृत्ती करणार आहोत, जितकं ते आठवणार आहोत, कारण की घडलेल्या गोष्टीमध्ये काही सुधारणा नाही करता येणार आहे. उलट त्या घडलेल्या गोष्टी आठवून आपल्याला त्रास होणार आहे. आपल्या डोक्याला त्रास होणार आहे, आपल्या शरीराला त्रास होणार आहे. आपले जे विचार आहे, विचार आपले लगेच निगेटिव्ह विचार आपले होतात. मग ह्या वाईट गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगलं आयुष्य जगलेलं आहोत. कोणाकोणाबरोबर आपण काय कशी छान मजा केलेली आहे. नातेसंबंधांबरोबर कसं छान गप्पा मारलेल्या आहोत. त्या गोष्टी आपण आठवायच्या आहेत. निगेटिव्ह गोष्टी जर आपण आठवत राहिलो, तर ज्या गोष्टी आपण बोलतो, ज्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी आपण युनिव्हर्सकडे पाठवतो, अर्थातच त्याच गोष्टी परत आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्याच्यामुळे जे तुमचं स्वप्न आहे, जे तुम्हाला हवं आहे, ते फील करा. त्याचा जास्तीत जास्त विचार करा. त्याच याच्यामध्ये राहा. जसं काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ज्या गोष्टी जसं 2-3 दिवसापासून मी त्याच 2 गोष्टींचा एकाच गोष्टीचा विचार करत होते. मग आपण त्या गोष्टीचा विचार न करता, जिथे घाण आहे तिकडे घाणच राहणार आहे. तिथे आपण कितीही चांगलं म्हणजे तुम्ही हिरा जरी ठेवला, तिथे दागिना जरी ठेवला, तर ते तुम्ही तिकडे ठेवून उलट काय होणार आहे? खराबच होणार आहे. ते घाणीमध्येच जाणार आहे.
मग आपण आपल्या डोक्यामध्ये आपल्याला घाण ठेवायची आहे का? नाही ठेवायची. मग आपल्याला आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार ठेवून जे वाईट विचार आहेत ते फेकून द्यायचे आहेत. जर तुम्ही त्याचा साठा जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर ठेवलात, तर चांगला साठा तुमच्या डोक्यामध्ये राहणारच नाहीये. म्हणून जो वाईट साठा जो तुमच्या डोक्यामध्ये आहे, त्याला जितकं तुमच्याकडून काढता येईल तेवढं काढून टाकायचंय. अर्थातच ही कृती करणं फार अवघड आहे. परंतु अ, आपण जर अवघड म्हणत गेलो, म्हणजे आपण एखाद्या शब्दाला अवघड म्हटलं, तर ते त्याही पेक्षा जास्त अवघड होतं. पण त्या गोष्टीला जर आपण सोपं केलं, चला ठीक आहे, घडली ना ती घटना. असं जर आपण बोलत गेलो, तर नक्कीच त्या गोष्टीमधून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळणार आहे. अमुक एक कोणत्याही वाईट गोष्टीच्या मागे काहीतरी चांगलं दडलेलं असतं. मग काय चांगलं दडलेलं आहे त्याचा विचार करायचा आहे. म्हणून चांगल्याच गोष्टीचा विचार करायचा आहे, वाईट गोष्टीचा विचार करून आपण आपलाच आनंद कमी करत आहोत. मग आपण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण काय करायचं आहे? जितका चांगला विचार, कारण आपलं हे जे आयुष्य आहे, आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग खूप वेळा येणार आहेत. खूप वेळा निगेटिव्ह घटना घडणार आहेत. खूप वेळा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. खूप वेळा पैशामध्ये प्रॉब्लेम होणार आहेत. बऱ्याच वेळेस पैशाची आपल्याला अडचण भासणार आहे. मग जर त्याच गोष्टी समोर-समोर ठेवून, त्याच गोष्टी जर सतत-सतत बोलून, त्याच्या ऐवजी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करा. समोरची व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीचा विचार जास्त न करता तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला काय अपेक्षित आहे? ते लिहा. भव्य-दिव्य परिणामामध्ये लिहा आणि अ, मग शक्यतो जिथे निगेटिव्ह परिस्थिती तयार होते की नाही, त्या ठिकाणी जितकं तुम्हाला जाणं कमी करता येईल, टाळता येईल काही काळापुरतं. कारण की परत तिकडे गेले की परत वाद वाढतात, संवाद वाढतात. मग असं करण्यापेक्षा घरामध्येच राहून आपण त्या व्यक्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. अर्थातच तुम्ही इथे जेव्हा त्या व्यक्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करता, तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आपोआप त्या व्यक्तीमध्ये जाते. आणि ती व्यक्ती कितीही निगेटिव्ह जरी असली, तरी त्या व्यक्तीच्या विचारामध्ये कुठेतरी तुम्हाला बदल झालेला जाणवतो. हा जो बदल आहे, हा बदल एका दिवसात नाही होत हा बदल. याच्यासाठी आपल्याला काही महिने द्यावे लागतील. जसं शोभना मॅडमनी त्यांच्या मुलासाठी जी कृतज्ञता लिहिलेली होती नोकरीसाठी, त्याला त्यांना 2 महिन्याचा कालावधी द्यावा लागला. पण त्या लिहीत गेल्या. तसं तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्यावा लागेल, 2 महिन्याचा कालावधी. तुम्ही ती कृतज्ञता किती तीव्रतेने लिहिता. कदाचित 8 दिवसातही होईल, कदाचित 4 दिवसातही होईल, कदाचित 2 महिन्यातही होईल. तुमच्या कृतज्ञतेमध्ये तुम्ही किती भावना टाकता, किती मनापासून लिहिता, हे खूप महत्वाचं आहे. हां. तुम्ही जेव्हा चांगले भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमाचं पालन करता आणि आशा आणि शक्यता यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते, तेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगले भव्य परिणाम घडून येतील हे तुम्हाला माहीत असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेनं करता. भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. बघा त्यामुळे आता उद्याचा आपला जो दिवस आहे तो 21वा दिवस आहे. आपण आता खूप छानरित्या कृतज्ञता व्यक्त करायला शिकलेलो आहोत. कृतज्ञता द्यायला शिकलेलो आहोत. आणि जेवढं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कृतज्ञता देणार आहोत, बोलणार आहोत. आपल्या तोंडामध्ये ना धन्यवाद हा शब्द इतक्या सहजरित्या येतो. आपल्यालाही समजत नाही की आपण धन्यवाद किती सहजतेने बोलतो. आणि हे कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे समोरची व्यक्ती तर प्रसन्न होतेच होते. पण आपण आपल्याला अंतर्मनामधून जो आनंद जो होतो कृतज्ञता व्यक्त करून, तो इतका छान असतो. त्या कृतज्ञतेला म्हणा किंवा त्या भावनेला म्हणा कोणत्याही प्रकारची म्हणजे परिभाषा नाहीये.
इतकी छान आपल्या मनामध्ये ती कृतज्ञता पूर्ण शरीरामध्ये भिनलेली आहे. समोरचा व्यक्ती जरी कितीही कशीही भावना जरी आपल्याला देत असेल किंवा जरी वागत असेल, बोलत असेल, तर पूर्वी जेवढ्या तीव्रतेमध्ये आपण निगेटिव्हिटीमध्ये जात होतो, तेवढ्या तीव्रतेमध्ये आपण जात नाहीये. आपण खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीतून. आणि आपण सावरत असल्यामुळे आणि आता अजून एक अशी गोष्ट होते की नाही की आपण ह्या जादूच्या दुनियेमध्ये राहत असल्यामुळे आपल्या घरातलेही व्यक्ती ह्या जादूचा खूप छानरित्या सगळेच वापर करत आहेत. धन्यवाद, कृतज्ञतेचा वापर करतायत. मग आपण जेव्हा एखादी एक निगेटिव्ह गोष्ट बोलायला लागतो किंवा कृती करायला लागतो किंवा आपण चुकीची फ्रिक्वेन्सी जेव्हा देतो, तेव्हा आपल्या घरातले सदस्य आपण आपल्यामध्ये काहीतरी बदल होतो आहे, आपण काहीतरी चुकतो आहोत, याची जाणीव घरातले लोक करून देतात. कारण की कधी-कधी बघा अं, त्या भावनेमुळे म्हणा किंवा त्या विचारामुळे आपल्याला समजत नाही, आपण काय करत आहोत. आपलं थोडंसं विस्मरण झाल्यासारखं होतं. पण जेव्हा घरातले सदस्य आपल्याला पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून देतात, तेव्हा आपण परत कृतज्ञतेच्या ट्रॅकवर येतो. हां. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगांचं प्रमाण कमी कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत असं ज्यांच्या बाबत वाटते अशा 3 प्रसंगांची निवड करा. नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरकडे जाणे यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. कधी कधी रोजच्या गोष्टी करायच्या आपल्याला कंटाळा येतो. त्या नीरस वाटतात पण त्या कराव्या लागतातच. उदाहरणार्थ, कधी कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करण्याचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिलं चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा. जेव्हा जादू घडून येते तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात आणि कृतज्ञतेमुळे आता हे जे मॅडमनी वाचलं की नाही, तर जसं मी कृतज्ञता व्यक्त केली आणि कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर अचानक माझ्या भावना बदलल्या. पूर्वीची भावना माझी फार वेगळी होती आणि लिखाण केल्यानंतरची माझी भावना वेगळी झाली. माझ्या कामामध्ये उत्साह आला. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी काम करायची अचानक प्रेरणा निर्माण झाली. आज सेशनमध्ये उशिरा येण्याबद्दल मी सगळ्यांकडे माफी याच्यासाठी मागते. कारण की मी खरोखर कामामध्ये एवढी मग्न झाले होते. खूप दिवसापासून साड्या ज्या आहेत त्या अस्ताव्यस्त झालेले होते. ब्लाउज म्हणजे काही व्यवस्थित काहीच नाही म्हणजे. मग छानपैकी ते सगळं सामान काढलं, त्यांची छान घडी घातली, व्यवस्थित ठेवलं, अरेंजमेंट छान केली त्याची आणि घड्याळाकडे बघते तर 9ला 10 कमी. अरे बापरे! आणि मग फटाफट सगळी तयारी करायला घेतली आणि जाणवलं की अरे, आपल्याला काम करता करता किती उशीर झाला. म्हणजे 2 मिनिट स्मरणातूनच गेले की नाही की माझं 9 वाजताचं सेशन आहे म्हणून. हा एक परिणाम होतो. त्यांनी तेच सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं होत असतं, दिवसभरामध्ये आपल्याला काही कामं करायची असतात, पण त्याचं उत्साह राहत नाही त्या काम करण्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करतात. वाचा मॅडम. कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत याबाबत तुमची खात्री पटते. जेव्हा ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं अशा 3 प्रसंगांची निवड करून त्याची एक लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना करून लिहा. उदाहरणार्थ, या गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे. एक मिनिट मॅडम, हा जरा एक मिनिट. हा बोला बोला, वाचा वाचा. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी किंवा 3 ईमेल उघडण्यापूर्वी
किंवा टपालाने आलेली 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टींची निवड करता यावर याचे परिणाम अवलंबून नाहीत, तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टींबाबतही चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात मनापासून या चांगल्या भव्य दिव्य परिणामाबाबत आभारी आहे. ही जादूची कृती अति होतच नाही, कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल तितके जास्त वेळा त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. आज बघा तुम्हाला ना त्यांनी आपल्याला इथे बघा तो शब्दच वापरायला सांगितलेला आहे, भव्य दिव्य परिणाम. हा शब्द आपल्याला वापरून उद्याची कृतज्ञता आपल्याला करायची आहे. आणि ही जी कृतज्ञता आहे, ही कृतज्ञतेचं प्रमाण कधीच अति होतच नसतं. कारण की तुम्ही जेवढी छान कृतज्ञता व्यक्त करणार आहात, अर्थातच तुमचा तो घटक अतिशय छान होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. आणि तुमची जी उलट स्वप्न आहेत ते खूप लवकर पूर्ण होणार आहेत कृतज्ञतेमुळे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकं तुम्ही आनंदी राहणार आहात, प्रसन्न राहणार आहात, तेवढं तुम्हाला तर चांगलं वाटणारच आहे. पण तुमच्या अवतीभवती जेही लोक आहेत, त्या लोकांना तुमच्या बरोबर राहण्यामध्ये मजा वाटणार आहे. आपोआप ते व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होतील आणि ते तुम्हाला बोलू लागतील की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आहे. मग आपल्यामध्ये काय वेगळी गोष्ट आहे ते आपल्यालाच माहिती असतं. कृतज्ञता. का आपल्या प्रत्येक शरीरामध्ये कृतज्ञता एवढी भिनलेली असते, एवढी भिनलेली असते. त्याच्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींना असं वाटतं, ही जी व्यक्ती आहे ही फार वेगळी आहे आणि सगळे आपल्याशी बोलायला येतात, चर्चा करायला येतात आणि सगळ्यांना आपला जो सहवास आहे, तो फार आवडायला लागतो. बघा प्रत्येकाला असं वाटतं की नाही की आपले रिलेशन चांगले राहिले पाहिजे किंवा आपण सगळ्यांना आवडणारे व्यक्ती आपण राहिलो पाहिजे. आपण चांगला म्हणजे चांगली पत्नी म्हणून राहिला पाहिजे, चांगला पती म्हणून राहिला पाहिजे, चांगला मुलगा म्हणून राहायला पाहिजे, चांगली मुलगी म्हणून राहायला पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी सक्सेस होतात, जेव्हा आपण मनापासून खूप कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हाच ह्या गोष्टी शक्य होत असतात. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीला धन्यवाद व्यक्त देणं, समोरच्या व्यक्तीसाठी चांगलं ब्लेसिंग देणं आणि समोरची जी व्यक्ती आहे तिचं कौतुक करणं. जर आपण त्या व्यक्तीसाठी जर जलस राहिलो किंवा त्या व्यक्तीचं जर आपण वाईट चिंतन करत राहिलो, तोंडावर बोलताना जर गोड गोड बोललो आणि मनामध्ये जर वाईट भावना ठेवली, अर्थातच ते चक्र परत आपल्याकडे येत असतं. भले ते चक्र येण्यासाठी आपल्याला ते चक्र आपल्याकडे यायला खूप कालावधी लागतो, परंतु ते चक्र तुमच्याकडे 100 101% तुमच्याकडे त्या गोष्टी येत असतात, जे तुम्ही दुसऱ्यांना देता. तुम्ही जर दुसऱ्यांना राग, क्रोध, लोभ, मत्सर देत असाल किंवा अजून काही गोष्टी जर तुम्ही देत असाल, तर त्याचा परिणाम तुम्हाला आत्ता नाही जाणवणार, त्याचा परिणाम नंतर तुम्हाला जाणवतो. नंतर कधी जाणवतो? आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बद्दल जर वाईट भावना ठेवत आहात, तर एक साधं उदाहरण आहे बघा, की आई-वडील खूप असे म्हातारे झालेले आहेत आणि मुलगा तरुण आहे. त्या तरुण मुलाने त्या तरुण मुलाचं लग्न झालेलं आहे. तो बायकोला घेऊन आलेला आहे आणि त्या मुलाने जर आपल्या आई-वडिलांची छान काळजी घेतली आणि त्यांच्या म्हणजे आई-वडिलांशीही त्या पद्धतीने वागतो आहे आणि आपल्या पत्नीशीही त्या पद्धतीने वागतो आहे. त्यांच्या घरामध्ये जे काही बाळ येतं, ते बाळ, ते मूल, ते अपत्य ही कृती पाहतं आणि तो मुलगा तीच कृती आपल्या वडिलांना देत असतो. तेच वडील समजा त्या मुलाचे वडील जर तो तरुण मुलगा जर आपल्या मुलाला जर वाईट वागणूक देत असेल
किंवा हमरी-तुमरीवर बोलत असेल किंवा उलट शब्द बोलत असेल किंवा बऱ्याच वेळेस असं होतं ना, की मुलं खूप श्रीमंत होतात आणि मग ते नंतर मुलं म्हणजे आपल्या आई-वडिलांना अनाथ आश्रममध्ये ठेवतात. अशा बऱ्याचशा घटना आपण ऐकतो. मग तो जो मुलगा आहे त्या मुलाचा मुलगा ही कृती पाहत असं तो बघतो डोळ्यांनी. आपले वडील आपल्या आजोबांसाठी कसे वागतात. अर्थातच तो मुलगा सुद्धा नंतर कालांतरानंतर आपल्या वडिलांशी त्याच पद्धतीने वागत असतो. ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळेस बघितलेल्या पण आहेत आणि आपण ऐकलेल्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळे जी आपण कृती करतो, त्याचा लक्षपूर्वक आपण विचार करायचा आहे. आपण जे काही करतोय, त्या गोष्टी आपले मुलं आपल्याला रिटर्न देणार आहेत. जे तुमच्या घरामध्ये वातावरण आहे, आता तुम्ही जे तुमच्या मुलांच्या समोर जे वागत आहात, जे काही नातेसंबंध तुम्ही तुमच्या मुलांच्या समोर ठेवलेलं आहे, जे पती-पत्नीचे रिलेशन तुम्ही मुलं पाहत आहात, अर्थातच त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होत असतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी अ, बोलताना किंवा कृती करताना फार विचारपूर्वक करायचं आहे. म्हणूनच हे जे कृतज्ञता त्यांनी दिलेलं आहे, जर कृतज्ञतेच्या सेशनमध्ये जर आपण आहोत, जादूच्या सेशनमध्ये जर आपण आहोत, आपल्याला नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडायचं नाहीये. याचा वापर आपण करायचा आहे. जर आपण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने जर सोडून देतोय, त्या गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये आपण अंमलातच नाही आणत, तर मग ह्या सेशनमध्ये राहून फायदाच नाहीये. जर तुम्ही लेखी कामच जर नाही करत आहे, तुम्ही कृतज्ञता लिहितच नाहीये, नुसतं ऐकताय, मला छान वाटतंय म्हणून मी ऐकते, मला छान वाटतं म्हणून मी ऐकते. पण त्याच्यातून तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. वाईट-वाईट प्रसंग जर तुम्ही सतत आठवत राहिले, तर ते तुमच्या आयुष्यामध्ये परत तुम्हाला दुःखच देणार आहे ते. मग आपल्याला दुःखामध्ये नाही जायचंय, आपल्याला आनंदाकडे जायचं आहे. आपल्याला आनंदाचा विचार करायचा आहे. ज्या मागच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात आणि ह्या घडतच राहणार आहेत. मग आपण त्याच गोष्टी चघळत राहायचं आहे का? नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जितक्या लेट गो आपल्याला करता येईल, तेवढ्या आपण लेट गो करायचंय. त्यांचं स्मरण आपण करायचंच नाहीये. जेवढं आपल्याकडून विस्मरण होणार आहे त्या गोष्टीचं, तेवढं त्या गोष्टीचं विस्मरण करायचं आहे. त्या गोष्टी आठवून आपण आपल्या घरातलं वातावरण परत खराब करत आहोत. म्हणून हे जे भव्य-दिव्य जो परिणाम आपल्याला करायचा आहे, तो ह्याचसाठी जी काही आपण कृती करणार आहोत किंवा जे काही आपल्याला घटक चांगले करायचे आहेत, त्याच्यासाठी आपला तो घटक चांगला झालेला आहे, ह्यासाठी तो शब्द आपल्याला वापरायचा आहे. भव्य दिव्य परिणाम. हां. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल. भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर किंवा असं वाटलं तर किंवा आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं तर लगेच तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा. बरोबर. जादूची कृती क्रमांक 21. भव्य दिव्य परिणाम. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या गोष्टींचे किंवा प्रसंगांचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं, त्यापैकी 3 महत्त्वाच्या गोष्टींची किंवा प्रसंगांची निवड करा. तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टींची यादी करा आणि त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करून या गोष्टीबाबतचा चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे असं लिहा. दिवसभरात जेव्हा कधी अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जायची वेळ येईल, अशा 3 प्रसंगांची निवड करा, ज्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. प्रत्येक वेळी हे करताना ती गोष्ट घडण्यापूर्वी तुम्ही डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात मनापासून या गोष्टीबाबतच्या चांगल्या भव्य दिव्य परिणामांबद्दल आभारी आहे असं म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा.
धन्यवाद भाग्यश्री मॅडम. छान वाचन केलेलं आहे. जादूची कृती क्रमांक 21. नेहमी ठरल्याप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या 10 कृतज्ञता लिहायची आहे. सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तुम्हाला कोणते 3 प्रसंग चांगले घडवायचे आहेत. असे 3 प्रसंग तुम्ही आठवायचे आहेत. तो प्रसंग लिहायचा आहे आणि तो प्रसंग लिहून झाल्यानंतर पुढे त्या वाक्याला अशी जोड द्यायची आहे. ह्या गोष्टीबद्दल चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. असं उद्याच्या लेखनामध्ये तुम्ही बदल करायचे. आधी प्रसंग लिहा आणि प्रसंग लिहून झाल्यानंतर तुम्ही हा शब्द वापरायचा आहे. आणि नेहमीचीच कृती रात्री झोपताना जादूचा दगड हातामध्ये घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यातली एक जी गोष्ट चांगली घडलेली आहे त्या एका गोष्टीसाठी विशेष कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि नंतर मग झोपी जायचं आहे. आणि झोपायला जात असताना समजा परत कोणाचा तरी फोन आलेला आहे तर परत एकदा ती कृती करायची आहे आणि नंतर मग झोपायचं आहे. त्याच्यामुळे भाग्यश्री म्हणून छान वाचन केलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 3 व्यक्तींसाठी ग्रॅटिट्यूड देऊया. सगळ्यांनी डोळे बंद करा. चालेल, धन्यवाद. कोणाला काही शेअरिंग करायचं आहे? कोणाला काही बोलायचं आहे? नमस्ते मॅडम. हा, बोला ना. नमस्ते. हा, घाणे बोलते. इंदुमती घाणे, बोला हो बोला. हो मॅडम. नवीन मला जॉईन झाले. हो नवीन जॉईन झाले. 2 दिवसापासून मी सेशनला जॉईन आहे, पण इतक्या मागे मी शून्यापासून म्हणजे तुमच्या 0 डे पासून तर 18व्या दिवसापर्यंत मी रोज ऐकत होते. अच्छा. हा, फक्त कसं लिहावं ते मला माहिती नव्हतं. म्हणजे अच्छा. कळत होतं, पण हा. लिखाण करण्याची पद्धत कळत नव्हती. अच्छा. मी ते ज्योती मॅडमला विचारून ती लिहायला सुरुवात केली. अरे वा. पण खरा अर्थ आज मला दिवसभर डोक्यात एकच विचार होता की जगणं म्हणजे काय हे मला समजलं असं जाणवत होतं आतून. अरे वा. खरंच म्हणजे म्हणजे 22 कौतुक आहे. तुम्ही आता मला वाटतं 3-4 दिवस झालेच तुम्ही जॉईन झालेले आहात. आता 3रा दिवस आहे. हो, आणि तरी तुम्ही एवढे सगळे सेशन ऐकले? हो मॅडम, युट्यूबला जेवढे आले तेवढे मी झोपण्या अगोदर ऐकायचे आणि मग झोपायचे. अरे, कौतुक आहे, आणि खरंच कौतुक हा, आहे. आणि पहिले जे पुस्तक आहे ना, द सिक्रेट, हो. ते माझ्याकडे आहे. हो. जेव्हा मला काय टेन्शन आलं, काय आलं, तर मी ते वाचायचे. बरोबर. पण ऐकण्यात आणि वाचण्यात हा फरक आहे खूप. फरक आहे. ते मला जाणवलं आणि त्याहीपेक्षा मला आज असं जाणवत होतं की 22 वर्ष झाले नोकरीला, पण जगणं राहून गेले. ते जगण्यासाठी मी आता जगणार आहे. खरी गोष्ट आहे. काल जो तो एक व्हिडिओ टाकला होता मी, सगळ्यांनी तो बघितलाच हो असेल. हो हो. किती सुंदर आहे. 72 वर्षाची स्त्री आहे. आपण एक मनामध्ये ठेवलेलं आहे की नाही, गृहीत धरलेलं आहे. 40 झाल्यानंतर आपलं जे बॉडी पार्ट आहे ते काम करायला सुरुवात करतात. हे दुखतं, ते दुखतं. पण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्या स्त्रीने ठरवलेलं आहे. 72व्या वर्षी ती एवढं सायकलिंग करू शकते. तिच्या मनाची शक्ती इतकी अगाध आहे. तर अजून तर आपल्या सगळ्यांचं वय फार कमी आहे. बरोबर. आपण खूप काही गोष्टी करू शकतो आणि आता आपण ज्याही स्त्रिया इथे आहेत त्या आपण सगळ्या समवयस्करच आहोत. फार कमी आहेत की जे आपल्यापेक्षा कमी वयाचे आहेत ते. तर आणि आपली मुलं आता छानपैकी मोठी झालेली आहेत. त्यांच्याकडे काय आपल्याला विशेष लक्ष द्यायचं नाही, अभ्यास करायचा नाहीये. त्याच्यामुळे आता आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगणार आहोत. आणि अगदी बरोबर. आता आयुष्य खूपच छान जगायचंय आपल्याला. ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. जे जे शिकायचं राहिलेलं आहे ते सगळं शिकायचंय. जर डान्स लावायचा शिकायचा आहे, डान्स शिका, छान तबला शिका, म्युझिक जर म्युझिक मध्ये इंटरेस्ट असेल कोणाला तर म्युझिक शिका. स्वतःला वेळ द्या.
आणि जितकं स्वतःला तुम्ही वेळ देणार आहात, जितकं तुम्ही स्वतः आनंदित तुम्ही राहिले, तुमचं घर आनंदी राहणार आहे. कारण की स्त्री खुश तर घरातले सगळे खुश. बरोबर बरोबर. हो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप छान शेअरिंग केलं. धन्यवाद. आणि तुमचं परत एकदा कौतुक करते. इतक्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही सगळे सेशन ऐकलेले आहेत आणि लिखाणाची पद्धत सुद्धा तुम्ही मॅडमकडून शिकून घेतलेलं आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि मॅडम लिखाण करा. जेवढं तुम्ही हो. लिखाण करणार आहात, हं. तेवढं मगाशी तर मी माझ्या लिखाणाचं शेअरिंग केलेलंच आहे. आपलं लिखाण कमी झालं की लगेच आपल्याला ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फरक झालेला आपल्याला जाणवतो. आपली चिडचिड वाढते काहीतरी. आणि जितकं तुम्ही लिखाण करणार आहात तेवढं तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. भले त्या दिवसामध्ये एखादा निगेटिव्ह जरी प्रसंग आला, तरी त्याला सामोरे जाण्याची एक पॉवर आपल्याला मिळते. त्याच्यामुळे लिखाण करा. जितकं लिखाण शक्यतो तर सकाळीच उठल्या उठल्या करायचं आहे. पण नाही जमलं सकाळी उठल्या उठल्या, तर कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा ते लिखाण करायचंच आहे. कंपल्सरी. कितीही कंटाळा आला तरी 10 नाही वाक्य, 10 तर लिहायचेच आहे, पण 10 पण नाही जमले तर 5 तरी वाक्य लिहून मग झोपायचे. आणि ह्या पुस्तकाचा आपला नियम एक असा आहे, आपला एक दिवस जर चुकला तर आपल्याला 3 दिवस मागे जायला लागतं. म्हणजे जर आपला 21वा दिवस आज आपण लिहिलेला नाहीये, तर आपल्याला 3 दिवस मागे जाऊन परत कृतज्ञता आपल्याला लिहायचे, म्हणजे सेशन जाणार पुढे आणि आपण राहणार 3 दिवस मागे. त्याच्यामुळे अं, त्या त्या दिवशी त्या त्या गोष्टीचं आपण लिखाण करायचं. बरोबर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मला बोलायचं मॅडम. बोला ना. मी पण बरंच म्हणजे लाईक किती वर्षाची होते सांगू आता. म्हणजे नंतर म्हणजे जेव्हा पण आता 12वी झाला होता मला वाटतं मुलगा माझा. हा. त्याच्यानंतर मग मी ते 5 वर्ष केलं होतं ओडिसीचं. मग नंतर परत चालू केलं मी. हम्म. तेव्हा पण बरेच जण असे कोण नातेवाईक आले काय, "अगं पण मग तू आता काय करणार आहे बाबा तू करून? मग तुला काय मिळणार आहे?" म्हणजे प्रत्येक जण काय बोलायचं, की "तू असं काहीतरी शिक की त्याच्यातून तुला पैसा मिळेल." म्हणजे ते एक मला इतके लोक मिळाले ना, म्हणजे माझ्या ओळखीचे असे 80% लोक तसेच मिळाले. पण मग याच्यातून तुला फायदा काय? म्हटलं, अरे यार फायदा-बिदा नाही म्हटलं मी कधी विचार केला. मला खूप आवडलं. मला जे मनाला खूप छान वाटतं, मला ज्याचा आनंद मिळतो ते म्हणजे म्हणजे ते केलेलं जास्त महत्वाचं असतं. पैसा तर असतोच, पैशाचा काही प्रश्न नाही. पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्ही पैसा पैशा मिळणार हा म्हणूनच नाही, करणार. बरोबर आहे. तर तसं खूप आहे. बरं त्याच्या कॉलेजच्या पण काही-काही जणी आल्या ना, त्या पण अशा की आणि त्या सगळ्या आता हल्ली माहिती ना यंग असं मी काही बोलत नाही कोणाला, पण त्याच्या पण फ्रेंड्स अशा खूप अशा छान हेल्दी आणि अशा आहेत सगळ्या. तर मग त्या पण की "अरे आप अभी कर रहे हैं, हम लोग तो नहीं बाबा नहीं, हम लोग तो नहीं कर सकते. हम लोग नहीं करेंगे." आणि असं म्हणजे अगदी स्पष्ट मुली त्यांना काहीच करायचंच नाही असं असं असतं करायचं आजच्या जनरेशनचं. खरी गोष्ट जिथे आहे. कष्ट आहेत किंवा जे काय खूप प्रॅक्टिस करावी लागते ते त्यांना करायला आवडत नाही. करायला आणि मग ते पाहिजे. दुसऱ्यांना पण खूप हे करतात. तर बरोबर ते मला खूप हे वाटतं. आता ते मी पण जरा मग आता काही बुक्स पाहिले किंवा काय पाहिले, "नहीं नहीं मुझे भी सीखना है." वॉव! असं तसं बोलतात मग काय. अं, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही की करण आता पुण्याला शिकायला गेलेला आहे. तर तिथून आल्यानंतर मला त्याने ना एक वाक्य असं सांगितलं, कोणाला जरी असं सांगितलं ना की काय रे तू काय म्हणजे कुठे जाणार आहे, तर स्पोर्ट्स मॅनेजमेंट. स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे तुला काही दुसरं क्षेत्र नाही का भेटलं? म्हणजे बऱ्याच अंशी माझ्याच घरातून निगेटिव्हिटी आली होती ह्या सगळ्या गोष्टीची. तर मी त्याला ते हे एकच वाक्य बोलले होते, बघ तुला जे आवडतं ना ते कर. बाकीचे लोक जे आहेत ना ज्यांना नावं ठेवायचे आहेत ते नावच ठेवणार आहेत. त्यांचा तू विचार नको करूस. आपण आपल्या आवडीप्रमाणे करायचं. आता मजा अशी आहे की त्याने स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये तो गेलेला आहे. त्याचा कोर्स सुरू झालेला आहे. आणि आता सगळे अभिमानाने सांगतात की अरे आमचा हा कर्ण असा असा करतो आहे. आणि करणने एकच वाक्य असं बोलला की मम्मी दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. म्हटलं अरे वा करण तुझ्या शब्दामध्ये आता खूप जास्त पॉवर यायला लागलेली आहे. तुला सगळं समजायला लागलंय काय आहे काय नाही ते. आणि खरोखर आहे की लोक आपल्या समोर झुकतात. त्यांना फक्त कसं झुकवायचं आहे
ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे. लोकांचं कामच काय आहे? बोलणं. जेवढे दोष दाखवता येतील तेवढे लोक दोष दाखवत असतात, पण आपल्या मनाला काय हवं आहे ते फक्त आपल्यालाच, आपल्या मनालाच माहिती आहे. त्याच्यामुळे जास्त विचार तुमच्या मनाचा करा. तुम्हाला काय करायला आवडतं, कशामध्ये तुमची आवड आहे, आणि जे तुम्हाला करायला आवडतं, मग ती साधी गोष्ट का असेना. स्वयंपाक करायला खूप छानपैकी आवडतं. जसं आता संगीता मॅडम खूप छान किती ऍक्टिव्हिटीज करतात, इतके उत्तम डान्सर आहेत, छान अगदी अ, लाडू बनवतात, त्या खूप सुंदर मेहंदी काढतात, खूप छान ब्युटिशियन ब्युटिशियन आहेत. आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांना करायला आवडतात. एखादी एक व्यक्ती अशी असते ना की तिच्या त्या व्यक्तीमध्ये सगळ्या कला भरलेल्या असतात, त्या व्यक्तीला सगळंच करायला आवडतं. जर आपल्याला जर सगळ्या गोष्टी करायला आवडतात तर अर्थातच आपण सगळ्या गोष्टी करायला, हे कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. जर 72 वर्षाची स्त्री जर इतक्या लांब सायकलिंग करून जाऊ शकते, तर अजून तर आपलं काहीच वय नाहीये. आपण आता जरी उठून उभं राहिलो आणि करायचा प्रयत्न केला तर अर्थातच आपण करणारच आहोत. आणि छानपैकी करा, शिका, वेगवेगळं शिकत राहा. त्याच गोष्टीमध्ये अडकून राहू नका. आणि जिथे तुम्ही जॉब पण करता की नाही, तिथे सुद्धा जर तुम्हाला नवीन ठिकाणी जायची जर संधी मिळत असेल तर नक्की मी म्हणते की आवर्जून जा नवीन ठिकाणी. तेच रटाळ आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी नेहमी नवीन गोष्टीचा शोध घ्या. नवीन ठिकाणी गेले तर नवीन वातावरण मिळेल, छान नवीन मित्रपरिवार मिळेल, चांगल्या अजून गोष्टी काहीतरी शिकायला मिळतील. त्याच्यामुळे जे चांगलं शिकता येईल, ज्या चांगल्या गोष्टींचा शोध घेता येतील त्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्या. जेवढं तुमच्या मनाला आनंदी ठेवता येईल तेवढं तुमच्या मनाला आनंदी ठेवायचं आहे, स्वतः उत्साही राहायचं आहे. आणि तुम्ही उत्साही राहिले की तुम्ही बाकीच्या घटकांना सुद्धा छान उत्साही ठेवता. कारण की जेही व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये येणार आहे ते हा प्रश्न विचारणारच आहे की तुम्ही एवढे आनंदी कसे राहता, तुम्ही एवढे खुश कसे राहता. अर्थातच तेव्हा आपण आपलं रहस्य सांगायचं आहे, काय आहे ते. कोणाला काही बोलायचंय? चालेल, धन्यवाद. अशाच प्रकारे छानपैकी आपल्या मनाचा विचार करा. ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या करा आणि आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. 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 आपली मुलंच आपल्याला आता आनंदी, म्हणजे आपली मुलंच आपल्याला सांगतात की तू आनंदी राहा. आपल्या वागणुकीवरून ते पण आता समजायला लागले की हे आनंदी असतात असं. म्हणजे बरोबर आपल्या मुलांना पण कळायला लागले की आपली आई आनंदी राहायला लागली या जादूच्या सेशनमुळे. बरोबर मॅडम आहे. मी पण ना मिस्टरांच्या किती